करा बरं सर्वांनी. सर्वांनी हात वरती घ्या. घ्या. आता काय करायचंय, आता कथेला सुरू होणार आहे. मला तुमच्याकडून एक गोष्ट पाहिजे, देताल का तुम्ही? देताल का? देताल का? तुम्ही मनातली मनात विचार करत असताना बाई काय मागती ही बाई काय नव्हत. जास्त काही मागणार नाही. या 3 तासासाठी फक्त तुमचं मन आणि तुमचे कान माझ्याकडे देताल का? हा, लक्ष इकडे द्या. तुमचं घरी दिवसभर काय झालंय, तुम्ही काय केलंय, जे काही घरी काय झालंय ते विचार सगळे डोक्यातून काढा. सगळं घरचं जो संसारातले जे विचार आहेत ना, या दरबारामध्ये येत असताना हे विचार डोक्यातले काढून टाकायचे. डोक्यातून काढून टाकायचे आणि इकडं लक्ष द्यायचं. मन शांत करायचं आणि मन शांत करून इकडं लक्ष द्या. जे काही विचार असतील देवावरती सोडून द्या. तुमच्या संसारात काही अडचण असतील, कारण तुम्ही त्याचं पुराण ऐकताय, त्याची कीर्ती तुम्ही, तिची लीला श्रवण करता, मग त्याला काळजी तुमची. तुमचा स्वतःचा वेळ काढून तुम्ही या ठिकाणी बसला आहात. कारण पहा ना, प्रत्येकाला काही ना काही काम असतं. असं थोडं ना तुम्ही रिकामीत म्हणून इथे येऊन बसलात, असं नाही ना. तुम्हाला पण काहीतरी काम असेल. इथे जे कुणी आले प्रत्येकांना काही ना काही काम आहे, पण तरी तुम्ही कथा ऐकण्यासाठी आलात. तुम्ही स्वतःच्या वेळातला वेळ दिला, इथे भगवत कार्यामध्ये देतात. तुमच्या जीवनातले दुःख, कष्ट, त्रास भगवंत नक्कीच दूर करेल. म्हणून काही चिंता करायची नाही, संसाराची बिलकुल चिंता करायची नाही. जे होईल ते भगवंतावरती सोडून द्यायचं आणि आपण चिंतनामध्ये मग्न राहायचं. म्हणून सर्वांनी मन शांत करायचं. मन शांत करून एकाग्रते करून मन इकडं लक्ष द्या. सर्वांगाचे कान करून तुम्ही कथा श्रवण करा. कालच्या कथेत काय सांगितलं होतं हे लक्षात आणा. हा, नाही तर शेजारी बसतात, बाई आज लई छान साडी नेसली ग तू, असं नाही म्हणायचं. लई भारी दिसते, कारण आपल्या महिला मंडळाची सवयच तशी असते. त्याच्याकडे लक्ष न देता 3 तासाचं आपण विसरून जायचं स्वतःला. फक्त आपले कान इकडं द्यायचे की आज कथेमध्ये काय सांगतात आणि काल आपण काय ऐकलं हे लक्षात आणायचं आणि आजची कथा श्रवण करायची. काल आपण कथेमध्ये काय श्रवण केलं, काय ऐकलं, तर काल आपण कथेमध्ये या शिवमहापुराणाचं महात्म्य श्रवण केलं, बरोबर का? त्या ब्राह्मणाचं नाव काय होतं की तो खूप पाप केलं होतं त्याने, आणि पाप केल्याच्या नंतर त्याने शिवमहापुराण कथा श्रवण केली. आणि कथा श्रवण केल्याच्या नंतर त्याला कैलास प्राप्त झाला. काय नाव आहे त्या ब्राह्मणाचं? हा, देवराज. म्हणजे ऐकताय तुम्ही, लक्ष तुमचं आहे. मग देवराज नावाचा ब्राह्मण होता. त्याने शिवमहापुराण कथा श्रवण केली. अगदी त्याने अंतकरणाने पण ऐकली नाही, नुसतं बसला होता आणि त्याच्या कानावरती कथा पडली. त्यानं आयुष्यभर खूप पाप केलं, पण त्याला पश्चाताप झाला आणि त्याचा उद्धार झाला. तो कैलासाला गेला आणि तिथे वास करू लागला. माहिती तसंच दुसरी कथा मी तुम्हाला काल संक्षिप्त रूपामध्ये सांगितली की दुसऱ्या कथेमध्ये एका स्त्रीचा उद्धार झाला की ही शिवमहापुराण कथा श्रवण केल्याच्या नंतर. त्या स्त्रीचं नाव काय? चंचुला. आणि तिच्या पतीचं नाव काय? बिंदू. असे असणारे हे दोघं जण नवरा बायको. बिंदू हा वाईट कृत्य करायचा, वाईट वागायचा, व्यभिचार करायचा, व्यसन करायचा. ही चंचुला मात्र सात्विक होती, चांगलं जीवन जगणारी होती, परमार्थ करणारी होती, धार्मिक होती. पण तिचा नवरा तिला काही सुख देत नव्हता, तिच्याकडे लक्ष देत नव्हता. म्हणून तिनं सुद्धा ठरवलं, जसं माझं पती करतोय ना आपण पण तसंच करायचं. तिनं तसंच करायचं ठरवलं आणि ती वाईट वागायला लागली, व्यभिचार करायला लागली, जार पुरुषासोबत संग करायला लागली, वाईट कृत्य करायला लागली.
मग मात्र बिंदूक म्हणाला, तू पण तसंच कर, मी पण तसंच करतो, आपण दोघं धन कमवू, तुम्हाला पैसा आणून दे. पण तो बिंदूक जो होता म्हातारा झाला, त्याला भयंकर असा आजार झाला आणि तो मरण पावला. तो मेला आणि त्याला पिशाच गती प्राप्त झाली, तो नरकात गेला. आणि आता ही जी चंचुला आहे, तिनं पाहिलं आपला पती तर मरण पावलाय, आता तिचं मन कशात लागला, तिनं घरदार सोडलं आणि फिरायला लागली. फिरत होती आणि फिरता फिरता गोकर्ण क्षेत्रामध्ये ती आली. गोकर्ण क्षेत्रामध्ये आली आणि त्या ठिकाणी आल्याबरोबर तिला स्नान करण्याची इच्छा झाली, म्हणून तिने एका तीर्थामध्ये स्नान केलं. मी तुम्हाला काल सांगितलं की तीर्थात गेल्याच्या नंतर कसं स्नान करावं. नाही लक्षात राहिलं तरी 3 डुबक्या जरी मारल्या तरी काही हरकत नाही. मग ही जी आहे चंचुला, ही तीर्थामध्ये गेली. पाप तीर्थ कोणतंही असो, त्याच्यामध्ये जर आपण स्नान केलं ना, आपलं पाप धुवून जातं. एवढं तीर्थाचं सामर्थ्य. मग ही चंचुला तीर्थामध्ये स्नान करण्याकरिता गेली. स्नान केलं, तीर्थाच्या बाहेर आली. बाहेर आली आणि स्नान केल्यामुळे तिचं पाप थोडंसं नष्ट झालं आणि तिला सद्बुद्धी जागी झाली. तिच्या डोक्यात चांगला विचार निर्माण झाला. त्यानं विचार केला, चला इथे एक शिवजींचं मंदिर आहे, आपण जाऊ आणि त्याचं दर्शन घेऊ. तिच्या मनात विचार आला आणि मनात विचार आल्याबरोबर ती मंदिरात गेली, शिव मंदिरात गेली. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिला अनेक लोक बसलेले दिसले. अनेक व्यक्ती काहीतरी सांगत. पुढे गेली तर पाहते तर तिथे शिवमहापुराण कथा चालू होती. शिवमहापुराण कथा चालू होती. अनेक जण कथा श्रवण करत होते आणि त्या कथेचा विषय चालू होता. ते कथाकार सांगत होते, ज्यांनी कुणी आयुष्यभर व्यभिचार केलाय, वाईट कृत्य केलंय, त्याला नरकात गेल्याच्या नंतर खूप यातना सहन करावा लागतात. व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला तर लोखंडाचा जो स्तंभ असतो ना, त्याला कवटाळावं लागतं. भयंकर असा त्रास देतात. म्हणून जीवनामध्ये व्यभिचार न करता कर्म चांगले केले पाहिजे. कर्माचा विषय सांगत होते तिथले ते महाराज. वाईट कर्म केलं, व्यभिचार केला, चोरी केली, मांस भक्षण केलं तर निश्चित तुम्हाला वाईट गती प्राप्त ही होणारच. सांगत होते, जसं ज्याचं कर्म तसं फळ त्याला भेटणार आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. महाराज सांगत होते. ही चंचुला ऐकत होती. जसं जसं ऐकत होती तसं तिला भीती वाटत होती. का? तिनं जीवनामध्ये पाप केलेलं होतं, वाईट वागली होती, ती व्यभिचार तिनं केला होता, हे तिला कळत होतं. ती घाबरली. काय करावं कळे ना. का? आता आपल्याला पण हे सहन करावं लागेल. म्हणून जीवनामध्ये कशाला घाबरा अथवा नका घाबरू, पण जीवनामध्ये केलेल्या कर्माला मात्र नक्की घाबरा. कारण कर्म हे असंही ते पलटून आपल्यापाशीच येत असतं. म्हणून कर्माला कधी पण घाबरलं पाहिजे. कधी कोणाला त्रास आपल्याकडून झाला नाही पाहिजे. कारण पाप मेल्याच्या नंतर आपल्या सोबत काहीच येत नाही. जे धन कमवलं ते तर येतच नाही. आपली बायको सुद्धा आपल्या सोबत येत नाही. आपले कपडे लत्ते ही काहीच सोबत येत नाही. शरीर सुद्धा, जे शरीर जीवापाड जपतो ना आपण, ते शरीर सुद्धा सोबत येत नाही. सोबत येतं फक्त आणि फक्त आपलं कर्म येतं, की दुसरं काहीच येत नाही. पटवून देण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगेन, लक्ष द्या. हे पहा, गीतेमध्ये श्लोक आहे, धनाने भूमो पशवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वार जनस्मशानी देह चितायां परलोक मार्गे कर्मान गो गच्छति जीव.
उमापती महादेव की जय। धनाने भूम पश्वश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देह चितायां परलोक मार्गे कर्माण गो गच्छती जीव एक। पहा, ते धन आपण कमवले ना, ते धन तर सोबत येत नाही। जी पत्नी असते ती पण सोबत येत नाही। आपला देह कुठपर्यंत स्मशानापर्यंत सोबत येतो, तिथून पुढचा प्रवास आहे आपल्यालाच करायचा आहे। आपल्यासोबत फक्त येतं आपलं कर्म येतं, दुसरं काहीही येत नाही। पहा, एक राजा असतो, त्या राजाला 3 पत्न्या असतात। तो दोघी जणीला खूप प्रेम देत असतो, पण एकीला जीवच लावत नाही। एका पत्नीला सतत सोबत ठेवायचा, जी दुसरी पत्नी होती तिची लय काळजी घ्यायचा, आणि जी तिसऱ्या नंबरची जी पत्नी होती ना, तिच्याकडे तो लक्ष देत नव्हता, काहीच लक्ष देत नव्हता, प्रेम सुद्धा करत नव्हता। असा होता तो। कालांतराने तो राजा आजारी पडला, एवढा आजारी पडला की त्याला आता मरण येण्यासाठी 2-3 दिवसच बाकी होते। आता तो मरणार, तशी त्याची गती झाली होती, अवस्था झाली होती। मग हा राजा मरणार, त्याचं दुखतंय खूप, म्हणून त्या राजानं काय केलं, जिला खूप सतत सोबत ठेवायचं ना, त्या पत्नीला त्यानं बोलवलं आणि त्या पत्नीला सांगितलं, विचारलं, का ग, मी तुला एवढा जीव लावतो, तुझ्यावर एवढं प्रेम करतो, तुला मी सतत सोबत ठेवतो, माझी आवडती आहेस तू, का तू माझ्यासोबत येशील का, आता मी मरणार आहे, माझ्यासोबत येशील का? असं म्हणल्याच्या नंतर ती म्हणते, नाही, तुम्ही मेल्याच्या नंतर मी लगेच दुसरा कोणाची तरी होऊन जाईल। लक्ष द्या बरं, यात तात्विक चिंतन सुद्धा आहे। मग ती म्हणते, तुम्ही मेल्याच्या नंतर मी लगेच दुसऱ्या कोणाची तरी होऊन जाईल, मी तुमच्या सोबत येणार नाही, माझ्यावर दुसरा कोणतरी अधिकार गाजव। असं म्हणल्याच्या नंतर राजाला वाईट वाटलं आणि राजा दुसरी पत्नी जी आहे तिच्याकडे गेला। तिच्याकडे गेल्याच्या नंतर तिला म्हणाला, का ग, तू तरी येशील का माझ्यासोबत, आता मी मरणार आहे, माझ्यासोबत तू तरी येशील ना? असं म्हणल्याबरोबर ती म्हणते, नाही राजा, मी तुमच्यासोबत फक्त स्मशानापर्यंत येऊ शकते, तिथून पुढे तुम्हाला तुमचं जावं लागेल, मी तुमच्यासोबत नाही येणार। तर राजाला खूप वाईट वाटलं। राजा म्हणाला, मी तुला एवढा जीव लावला, एवढा तुझा सांभाळ केला आणि तू नकार देतेस, वाईट वाटलं। ज्या राण्यांना आपण जीव लावला, प्रेम केलं, त्याच ज्या राण्या आहेत त्या नकार देतात आपल्यासोबत येण्यासाठी। राजाला खूप वाईट वाटलं आणि नाही विलाजाने राजा, जी तिसऱ्या नंबरची पत्नी होती, जी गरीब होती, तिच्यावर राजा प्रेम सुद्धा करत नव्हता, तिच्याकडे लक्ष सुद्धा देत नव्हता। त्या पत्नीकडे राजा गेला आणि त्याच्याकडे गेल्याच्या नंतर राजाने तिला विचारलं, का ग, आता मी मरणार आहे, माझ्यासोबत तू येशील का, तू सती येशील का? असं म्हणल्याच्या नंतर ती म्हणते, राजा, स्वामी, तुम्ही जरी मला नका येऊ जरी म्हणलात ना, तरी मी तुमच्या सोबत येणार आहे, मी तुमच्या सोबतच राहणार आहे, तुम्ही कुठेही जा, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे जरी गेलात ना, तरी मी तुमच्या सोबतच येणार आहे, असं ती म्हणते। तेव्हा राजा रडायला लागतो। राजा रडतो का? आपण जिला जीव लावला नाही, जिच्याकडे आपण लक्षच दिलं नाही, ती आपल्यासोबत येते, याचं वाईट राजाला वाटत होतं। आता यातून मला सांगायचं एवढंच, तो राजा म्हणजे दुसरं कुणी नाही हो, तो राजा म्हणजे आपण स्वतः, आपला आत्मा। लक्ष द्या, तो राजा म्हणजे आपला आत्मा। त्या आत्मा, जी पहिली पत्नी आहे ते म्हणजे धन, दुसरी पत्नी म्हणजे आपलं हे शरीर, आणि तिसरी पत्नी म्हणजे आपलं कर्म आहे। मग आपला आत्मा म्हणजे आपण काय करतो, आपण स्वतः, ते राजा म्हणजे स्वतः, आपण धनाकडे लक्ष देतो, धनाकडे लक्ष देतो, शरीर जपतो, धनाला जपतो, पण आपण काय कर्म करतो याच्याकडे लक्ष देत नाही। धन कमवत असताना आपल्याकडून काही पाप घडतं, काही अनितीने धन कमवतात, तर काही नीतीने धन कमवतात।
मग हे धन कमवत असताना आपण पाप करतो, पण ते कर्माकडं, त्या पापाकडे आपलं लक्ष नसतं की आपण जीवनामध्ये नेमकं कर्म कसे करतो. धनासाठी आपण वाईट कर्म करायला सुद्धा तयार होतो. असं घडतं समाजामध्ये. म्हणून जीवनामध्ये धन तर सोबत येत नाही, शरीर येत नाही, फक्त कर्म येतं. म्हणून जीवन जगत असताना कर्म हे केलं पाहिजे, पण कर्म करत असताना चांगलं कर्म केलं पाहिजे की आपल्या कर्मातून समोरच्या व्यक्तीला काहीतरी लाभ झाला पाहिजे, त्याला दुःख झालं नाही पाहिजे, त्याचं अंतःकरण दुखलं नाही पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे. कर्म चांगलं केलं पाहिजे. कारण जीवनामध्ये एक तर सत्य नक्की आहे, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. कित्येक जण असे होऊन गेले की त्यांचं कर्म त्याला भोगायला आलं. दशरथ राजा असो, जगाचा बाप असो, जगाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही हो. जगाच्या बापाला सुद्धा कर्म सहन करावं लागलं, कर्माचं फळ त्यांना भोगावं लागलं. कर्म कोणाला चुकत नाही. देव काय, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकत नाही. मग असं असणार आहे कर्म. म्हणून जीवनामध्ये कर्म करत असताना चांगलं करा. तुम्ही नका परमार्थ करू, नका देवदेव करू, नाही पूजा केली तरी चालेल, असं म्हणत नाहीत महाराज मंडळी की दिवसभर देवापुढे बसून त्याचं नामचिंतन करा, असं नाहीत म्हणत. अरे सर्वांमध्ये देव बसलेला आहे, सर्वांच्या मध्ये देव स्थिर आहे. त्याला जरी तुम्ही हात जोडले ना, समोरच्यांना आदरपूर्वक देव म्हणून जरी हात जोडले ना, तिचे अंतःकरण जर दुखवलं नाही ना, देव तुमच्यावरती प्रसन्न राहील. पण आपण देवाची पूजा करतोय आणि लोकांना त्रास देतोय, वाईट की आपल्यामुळे की त्यांना त्रास होईल, दुःख होईल, असं जर आपण कृत्य करत असाल तर तुमच्या पूजेचा काहीच अर्थ नाही. तुम्ही कितीही पूजा करा, काही उपयोग नाही त्याचा. समजतंय का तुम्हाला? माझं बोलणं कळतं का महिला मंडळ? महत्वाचा विषय सांगते तुम्हाला. कर्म जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. आपल्याकडून कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे, एवढाच विचार आपण केला पाहिजे. नाही ना आपल्याला एखाद्याचं चांगलं करता येत, नका करू, पण एखाद्याचं वाटोळं तरी करू नका ना. नाही तुम्हाला फूल होता येत तर नका हो, निदान काटा तरी होऊ नका. नाही तुम्हाला एखाद्याला घर बांधून देतात, नका बांधून देऊ, पण त्याची असणारी गरीबाची झोपडी तरी तोडू नका ना. म्हणतात पहा, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान. सदाचार अपना न सको तो पापों में पग मत भरना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना.
नाही दुखवलं पाहिजे, कारण ते भोगायला येत असतं. आपल्या जीवनात दुःख येतं की नाही? दुःख तुम्हाला विचारून येतं का? आज मी तुझ्या घरी येणार आहे, तुला त्रास देणार आहे, असं म्हणतं का दुःख? नाही म्हणत. ते आपण विचार सुद्धा करत नाही आणि वाटत सुद्धा नाही आपल्याला की आपल्याला दुःख आलं पाहिजे. वाटतं का? किती जणांना वाटतं की अरे आपण फक्त दुःखच पाहिजे आपल्या जीवनात? वाटतं का कोणाला? कोणालाच दुःखाची अपेक्षा नसते, पण ते आल्याशिवाय राहत नाही. का? ते तुमच्या मागच्या जन्मीचं कर्म आहे. तुम्ही काही जण विचार करत असाल, अरे आपण एवढं चांगलं कर्म करतोय, कोणाला त्रास देत नाही, देवाची आराधना करतोय, जेवढं चांगलं करताय तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करतोय, तरी सुद्धा आपल्याला त्रास का होतोय? त्याचं कारण तुमचं जे मागच्या जन्मीचं कर्म आहे ना, ते तुम्हाला भोगायला येतं. आणि एकदा का ते तुमचं वाईट कर्म संपलं की तुमच्या जीवनात सुखच सुख तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून जोपर्यंत असू द्या दुःख, ते तुमचं कर्माचं फळ आहे असं म्हणून तुम्ही जीवन जगा. नाही तर कधी कधी खूप दुःख आल्याच्या नंतर माणूस वाईट पाऊल टाकतो की देव माझ्याच जीवनात एवढं दुःख देतो, काहीतरी करू म्हणून वाईट कृत्य करतो आणि परत वाईट कर्म करायला लागतो. मग वाईट कर्म परत केल्याच्या नंतर तेच कर्म परत फिरून आपल्याला भोगण्याकरिता येतात. म्हणून जीवनामध्ये कर्म चांगलं केले पाहिजे. आता ही कथा सांगते तुम्हाला, चंचुलाची असो किंवा शिव महापुराणामधल्या कोणत्याही कथा असू द्यात, त्या नुसतं कथा नाही ऐकायची आपल्याला. त्या कथेमधनं आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, काहीतरी भाव आपल्याला घ्यायचा आहे त्यामधनं. नुसतं कथा ऐकायच्या नाही, त्यातून आपल्याला जीवनामध्ये काहीतरी उतरायचं, आपलं जीवन आपल्याला सुधारायचंय. मग हे चंचुलाने आयुष्यभर नुसतं वाईट कर्म केलं, वाईट कर्म करून ती जीवन जगत होती. आणि आज ती आली एका शिवमंदिरात आल्याच्या नंतर त्यानं त्या महाराजांच्या मुखातून ऐकलं की वाईट कर्म करणाऱ्यांना वाईट फळ हे निश्चित भेटणार. तिनं वाईट कर्म का केलं होतं? तर व्यभिचार केला होता, वाईट कृत्य केलं. मग अगदी तसंच तिला नरकामध्ये जाऊन ते भोगावं लागेल असं सांगत होते. सांगत असताना हिला भीती वाटली, अरे आपण तर वाईट कर्म केलंय, आता काय करायचं? खूप वाईट वाटायला लागलं तिला. थरथर थरथर अंग कापतंय, काय होईल आता? मला सुद्धा नरकात जावं लागेल, नरकातल्या यातना मला सुद्धा सहन कराव्या लागतील का? मी पाप कर्म केलंय, याचे विचार तिच्या अंतःकरणात येत होते. आणि विचार अंतःकरणात येत असताना कथा संपली. आणि कथा संपल्याच्या नंतर जे कथाकार होते ना, त्यांच्याकडे ही चंचुला गेली आणि त्यांचे चरण धरले आणि विनंती केली, बाबा मी आयुष्यभर खूप पाप केले हो. तिनं जीवनामध्ये जे काही केलं ना, ते सगळं तिनं त्या महाराजांना सांगितलं. आपल्या जीवनातलं दुःख असू द्या, दोनच व्यक्तीला सांगायचं, एक म्हणजे संत असो आणि दुसरे म्हणजे भगवान परमात्मा. हे दोघांनाच आपलं दुःख सांगितलं पाहिजे. आपण जे जीवनात पाप कर्म केलंय ना, तर लोकांपुढे नका सांगत बसू. देवाला सांगा, देवा माझं हे चुकलंय, मला माफ कर. देव तुम्हाला माफ करून टाकील. का? आपण त्याचे लेकरं आहोत, ते जगाचा बाप आहे. आई आपले चूक केल्याच्या नंतर आपली आई आपल्याला माफ करते की नाही? थोडंसं ओरडेल, थोडंसं मारते, पण नंतर आपल्याला माफ करते. अगदी तसंच चूक झाली ना, तर देवाला सांगा, देव तुम्हाला माफ करून टाकेल. रडायचं असेल ना, देवाच्या दरबारात रडा. तुम्हाला नाचायचं असेल ना, देवाच्या दरबारात नाचा. तुम्हाला जे करायचं असेल ना, देवापुढे करा. त्याला सांगा, तुमच्या जीवनातला, तुमच्या डोक्यातला भार कमी होईल. मग ही चंचुला जी रडायला लागली आणि चरण धरले आणि म्हणायला लागली, बाबा मी खूप वाईट कर्म केलं, वाईट कृत्य केलं, मी तुम्हाला शरण आले, माझा उद्धार करा, मला या पापातून मुक्तता करा, मुक्त करा. मला काहीतरी सांगा की मी प्रायश्चित्त करेन, मला या पापातून मुक्त व्हायचंय. भरत जोनी गुरुजी हमारी, हम आए शरण में तुम्हारी. भरत जोनी गुरुजी हमारी, हम आए
जन्मों के मेरे हजारों, गुरु चाहे तो पार उतारो. गुरुदेव, मी आयुष्यभर खूप पाप केले हो. आता या पापातून मुक्तता होण्याकरिता काहीतरी मार्ग सांगा, काहीतरी उपाय सांगा, जेणेकरून या पापातून मुक्त होईल. त्यावेळेस ते कथाकार सांगतात, ते गुरुजी सांगतात चंचूला, अगं तू पाप केलंस, तुला पश्चाताप झाला ना, हेच सर्वात मोठं प्रायश्चित्त आहे जीवनामध्ये. तुम्ही कधी पाप केलं असेल किंवा काही चूक केली असेल तुमच्या जीवनामध्ये, त्या चुकीवर तुम्हाला जर पश्चाताप झाला ना, तुमचं पाप तिथेच नष्ट झालं असतं. म्हणून पश्चाताप सुद्धा एक मोठं प्रायश्चित्त असतं. पण काही ना किती पाप करावं त्याचं पश्चातापच होत नाही. पण काहींची मन असे नाजूक असतात, कोमल असतात, काही पाप केला ना लगेच त्यांना पश्चाताप होतो. ते तसंच चंचुलेला झालं की त्याला पश्चाताप व्हायला लागला जे आपण पाप केलं. मग ते गुरुदेव सांगतात, चंचुले अगं तू जीवनात पाप केले असू दे, तुला पश्चाताप झालाय ना, तुझं पाप इथेच नष्ट झालंय. पण आई तू आता काय कर, जे भोलेनाथ आहे ना, जे देवांचे देव महादेव आहेत ना, त्याची आराधना कर. ते सगळ्या देवांमध्ये शांत तर आहेत, भोळे आहेत, आणि ते लवकरात लवकर भक्ताला प्रसन्न होऊन ते भक्तानं काय पाप केलंय त्याच्याकडे ते लक्ष देत नाहीत. तू त्यांचं नामचिंतन घे, त्यांची कथा श्रवण कर, तुझ्या जीवनातलं सगळं पाप ते घालवून टाकतील. अगं ते खूप दयाळू आहे, प्रेमळ त्यांचा स्वभाव आहे, असे असणारे ते शिवजी आहेत. तू त्यांचं नामचिंतन कर, त्यांची सेवा कर, त्यांची कथा ऐक, असं त्या गुरूंनी सांगितलं. असं सांगितल्याच्या नंतर त्या चंचुल्याने अगदी तसंच केलं. तिनं भगवान भोलेनाथाची 25 वर्षे सेवा केली, शिवकथा ऐकली, आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तिनं केला. असं तिनं 25 वर्ष केलं. आणि मेल्याच्या नंतर चंचुलेला कैलास लोक प्राप्त झाला, कैलासात गेली आणि तिथे राहू लागली. आता हिनं नाव घेतलं, भगवान परमात्म्याची सेवा केली, तेव्हा कुठं कैलासात गेली, तेव्हा ती कैलासवासी झाली. पण आपलं कसं असतंय, एखादं बेवडं जरी मेलं ना तरी आपण म्हणतो कैलासवासी झाले. त्यांना जीवनात कधी शिवजींचं नाव घेतलेलं नसतं, कधी नारायणाचं नाव घेतलेलं नसतं, वैकुंठवासी म्हणतो आपण. कधी शिवजींचं नाव घेतलं नसतं तरी सुद्धा आपण कैलासवासी त्याच्या समोर लिहिलेलं असतं. लिहितो की नाही? आपल्याला माहिती आहे का ते कैलासात गेलंय का कुठं वैकुंठात गेलंय, माहिती नसतं. हे पहा, नरकात गेल्याशिवाय राहत नाही, माणसं नरकात जातातच. नरकवासी तर लिहित नाहीत, नरकात गेल्याशिवाय राहत नाही. कधी कोणी लिहिलंय का नरकवासी? नाही ना लिहिलं. पण नरकात गेल्याशिवाय माणसं राहत नाही. आपण वैकुंठवासी लिहितो, कैलासवासी लिहितो. पण ते कैलासवासी होण्याकरिता, वैकुंठवासी होण्याकरिता अगोदर त्याचं नामचिंतन करणं गरजेचं, त्याची आराधना करणं गरजेचे. तेव्हा कुठं आपण वैकुंठवासी कैलासवासी होऊ शकतो. ही चंचुलाने सेवा केली, भगवान भोलेनाथाची आराधना केली, आणि आराधना केल्याच्या नंतर ह्या चंचुलेला कैलास लोक प्राप्त झाला. ही चंचुला कैलासात गेली, ती राहू लागली. तिनं पार्वती मातेची खूप सेवा केली, एवढी सेवा केली की पार्वती माता प्रसन्न झाल्या. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर पार्वती मातेनं म्हणावं, का गं चंचुले, तू माझी एवढी सेवा करतेस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे तू माग, तुला जे हवं ते मी तुला देते, तू माग. असं म्हणल्याच्या नंतर ही जी चंचुला आहे ना, ती म्हणते, माते मी आयुष्यभर खूप पाप केलं ग, पण मी शिवमहापुराण कथा ऐकली, शिवजींचं नाम उच्चार केला, आणि म्हणून मला या कैलासाचं सुख मला प्राप्त झालं. आणि माझे जे पती आहेत बिंदू, त्यांनी पण आयुष्यभर खूप पाप केलं, पण त्यांना आता कोणती गती प्राप्त झाली, ते कुठे असतील तेवढं मला सांग. असं म्हणल्याच्या नंतर अंतर्ज्ञानानं पार्वती मातेनं पाहिलं तर चंचुलीचा जो पती होता बिंदू,
याला पिशाच योनी प्राप्त झाली होती आणि पिशाच योनी प्राप्त झाल्याच्या नंतर हा जो आहे बिंदू हा विंध्य पर्वतावर पिशाच योनीमध्ये फिरत होता. हे पार्वती मातेनं पाहिलं आणि पार्वती मातेनं चंचुलीला सांगितलं, चंचुला तुझा जो पती आहे ना तो विंध्य पर्वतावर पिशाच रूपामध्ये फिरतोय. असं म्हणल्याबरोबर चंचुलीला वाईट वाटलं आणि चंचुला म्हणते, माते तुला जर मला काही द्यायचं असेल ना तर एकच गोष्ट दे, माझ्या पतीचा उद्धार झाला पाहिजे. कारण मी सुद्धा त्यांच्या एवढंच पाप केलं, पण मी शिवकथा श्रवण केली तर माझा उद्धार झाला, मला कैलास प्राप्त झाला. अगदी तसंच माझ्या सुद्धा पतीला कैलास प्राप्त होईल याच्याकरिता काहीतरी कर. हिला खरी पतिव्रता म्हणतात की जे स्वतःचा सुद्धा उद्धार करते आणि पतीच्या उद्धाराची सुद्धा विचार करते, मेल्यानंतर सुद्धा पतीचा विचार करते, हिला पतिव्रता म्हणतात. मग चंचला म्हणते काही करून माझ्या पतीचा उद्धार झाला पाहिजे, याच्याकरिता काहीतरी कर माते. त्यावेळेस पार्वती माताने तुंबरूला बोलवलं. जसं की नारदजी भगवान श्री विष्णूंचे भक्त आहेत तसे शिवजींचे भक्त आहेत तुंबरू. या तुंबरूंना बोलवलं आणि तुंबरूंना पार्वती मातेनं सांगितलं, तुंबरू विंध्य पर्वतावर बिंदुक नावाचं पिशाच फिरतोय, जाऊन त्याला शिवकथा सांगा. त्याच्या कानावर शिवकथा पडली ना मग तो त्या योनीतून मुक्त होईल. असं सांगितल्याच्या नंतर तुंबरजी चंचुलीला घेऊन गेले, तिला कथा सांगितली. आता पिशाच सहजासहजी हातात येत नाही, ते पळत असतं, ते हातात सापडत नाही. आणि पिशाच भूत प्रेत हे सगळं असतं आहे बरं जगात, नाही असं नाही, देव आहे याचा अर्थ पिशाच सुद्धा. म्हणून तुलसीदास म्हणतात ना, भूत पिशाच निकटने यावे, महावीर जब नाम सुनावे. असं का लिहिलं त्यांनी? कारण पिशाच आहेत, भूत आहेत म्हणून ते लिहिलं ना, बरोबर आहे काही. म्हणून आहे काही ना विश्वास नाही या गोष्टीवरती. ते म्हणतात कशाचं काहीही नसतं, पण देवाचं नाव घेतल्याच्या नंतर ते सुद्धा काही करू शकत नाही, ते असतात. मग हा जो पिशाच योनीमध्ये प्राप्त झालेला हा बिंदू त्याचा उद्धार करण्यासाठी हे तुंबरूजी गेले आणि त्याला पकडलं, बांधून ठेवलं एका ठिकाणी, एका जागेवर त्याला थांबवलं आणि त्याला कथा सांगितली. त्याच्या कानावरती कथा पडली शिवमहापुराण, आणि जशी त्याच्या कानावर शिवमहापुराण कथा पडली तसं त्याचबरोबर त्या बिंदुकचा सुद्धा उद्धार झाला आणि त्याला दिव्य स्वरूप प्राप्त झालं. आणि तो बिंदुक सुद्धा कैलासामध्ये गेला आणि कैलासामध्ये जाऊन भगवान भोलेनाथाचा सेवक झाला, गण झाला आणि कैलासामध्ये वास करू लागला. एवढं या शिवकथेचं सामर्थ्य आहे की पिशाच योनीतला ज्याने अगदी पापच केलं होतं, दुसरं काहीच नाही, अशा व्यक्तीचा सुद्धा उद्धार झाला. कशानं? ही कथा श्रवण केल्याच्या नंतर. एवढी पवित्र ही कथा आहे. मग ही अशी कथा वर्णन करून सांगितली सूतजींनी शौनकादी महामुनींना. अशा महात्म्याच्या 2 कथा सांगितल्या, 2 कथा महात्म्यामध्ये आल्या आणि सूतजींनी या शौनकादी महामुनींना वर्णन करून सांगितल्या. उमापती महादेव की जय. तुम्हाला कळाली की कथा? हा का झोपा यायला लागला? झोपू नका, मला दिसतात काही जण झोपलेलं. बरं, मला नाव जरी माहित नसलं तरी मी ओळखते तुम्हाला. कथा कळाली ना तुम्हाला का? सांगू परत? लक्ष आहे तुमचं, लक्ष द्या. अशा महात्म्याच्या 2 कथा सूतजींनी शौनकादी महामुनींना वर्णन करून सांगितल्या. मग मात्र शौनकजी आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये शिवमहापुराण कथा ऐकण्याची, आता जे शिवजी आहेत की त्यांचं पुराण ऐकल्याच्या नंतर जीवाचा उद्धार होतो, अशा शिवजींच्या लीला ऐकण्याची इच्छा झाली. मग शौनकादी महामुनींनी विनंती केली, तुम्ही आम्हाला ती कथा सांगा, सुरुवातीपासून ती कथा सांगा, अशी विनंती केली. आणि तेव्हा मात्र सूतजी सांगतात, प्रयागराज क्षेत्रामध्ये अनेक ऋषी मुनी एकत्र येऊन बसले होते.
एकत्र आलते आणि एकत्र येऊन ते सगळेजण सत्संग करत होते. काय करत होते? सत्संग, की जे आपण सध्या करतो. सगळे ऋषी मुनी प्रयाग क्षेत्रामध्ये सत्संग करत होते आणि सत्संग करत असताना, कारण सत्संग असा आहे जीवनाचा उद्धार करणारा, जीवनाला नवीन दिशा देणारा हा सत्संग. कारण सत्संगामध्येच काहीतरी चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात, काहीतरी चांगलं ऐकायला भेटतं. जागा ती फक्त एवढीच आहे. म्हणून जीवनामध्ये संगती पण फार गरजेची असते. संगती 3 प्रकारची असते पहा. एक म्हणजे विसंगती, कुसंगती आणि सत्संगती. अशा 3 प्रकारच्या संगती असतात. कळतंय ना तुम्हाला? मागच्या महिला मंडळ कळतंय ना? संगती 3 प्रकारची असते. विसंगती, कुसंगती आणि सत्संगती. ही जी कुसंगती असते ना ती दोघांचंही वाटोळं करते. विसंगती एकाचं वाटोळं करते आणि सत्संगती दोघांचंही कल्याण करते. अशा प्रकारे या संगती आहे. आता ही कुसंगती जी आहे, ही कुसंगती फार वाईट. ही चांगल्याचं सुद्धा वाटोळं करते ही कुसंगती. म्हणून जीवनामध्ये संगत कोणाची करावी याला सुद्धा शास्त्र सांगितलंय. शास्त्रात सांगितलं आहे संगत चांगल्याची केली पाहिजे. संगत जर आपल्याला चुकीची लागली ना, आपलं पूर्ण जीवन बरबाद होऊन जातो. हो पहा, हिरा माहिती का तुम्हाला? हिरा हिरा माहिती आहे ना? आता तो हिरा खरा आहे हे पाण्यासाठी त्या हिराला आयरनीवर ठेवलं जातं. आयरनीवर ठेवतात. आयरनीवर ठेवल्याच्या नंतर तो जर हिरा खरा असेल तर एक तर तो त्या आयरनीत घुसेल, नाहीतर त्या घनात तरी घुसेल, पण तो फुटणार नाही. त्याला हिरा म्हणतात. असा असणारा हा हिरा की तो फुटत सुद्धा नाही, त्याला हिरा म्हणतात. पण हाच जर हिरा ढेकळाच्या संगतीमध्ये गेला की तो भंगल्याशिवाय राहत नाही. ढेकळाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकळाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकळाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकळाच्या ढेकळाच्या
गेला कुसंगे नाडीला साधू जैसा. मग ढेकणाच्या संगतीमध्ये हिरा गेल्याच्या नंतर तो सुद्धा भंगून जातो. जर विश्वास नसेल तर ज्यांच्याकडे हिरा असेल त्यांनी हिरा आणा, माझ्याकडे ढेक नाही आहेत, आपण दाखवू आपण तुम्हाला. मग हिरा जर ढेकणाच्या संगतीत गेल्याच्या नंतर भंगून जातो, यात विशेष नाही. पण साधू जो आहे ना, तो साधू जर वाईटांच्या संगतीत गेला ना, तो सुद्धा वाईट वागायला लागतो. पहा ना, भीष्माचार्यांसारखे धनुर्धारी, भीष्माचार्यांसारखे ब्रह्मचारी, भीष्माचार्यांसारखे इच्छा मरणी आणि भगवत भक्त असे असणारे भीष्माचार्य, दुर्योधनाची संगत भीष्माचार्यांना झाली आणि भीष्माचार्यांना दुर्योधनाची संगत झाल्यामुळे विराटांच्या गायी चोरून आणण्याची इच्छा अंतःकरणामध्ये झाली. का? संगतीचा परिणाम. एवढंच नाही तर दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे तशी वाईट बुद्धी भीष्माचार्यांना सुचली, विचार तसे बुद्धीमध्ये आले. म्हणून म्हणतात ना, सज्जना सांगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जनाच्या संगतीत राहावं. सज्जनाच्या संगतीत राहत असताना उपाशी जरी राहायची वेळ आली ना, तरी उपाशी राहावं. पण दुर्जनाचा गोड जरी घास असताना खाऊ नये माणसाने. का? जीवन बर्बाद करून टाकतो. भीष्माचार्यांनी दुर्योधनाचं वाईट अन्न खाल्लं होतं, म्हणून भीष्माचार्यांची बुद्धी दूषित झाली होती. म्हणून ज्यावेळेस द्रौपदी मातेचं वस्त्रहरण चालू होतं त्यावेळेस भीष्माचार्य काहीच बोलले नाही आणि त्यांच्याकडून पाप घडलं की त्याची शिक्षा भीष्माचार्यांना भोगावी लागली. बाण्याच्या शेवर झोपावं लागलं, त्याची शिक्षा त्यांना प्राप्त झाली. म्हणून अन्न कोणाचं खावं याला शास्त्र आहे, पाणी कोणाचं प्यावं याला सुद्धा शास्त्र सांगितलंय. कारण जैसा खावे अन्न वैसा बोले वैसा होवे मन, वैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी, असं असतं. पहा, जसं अन्न खाल तसं आपलं मन राहील आणि जसं पाणी प्याल तशी आपली वाणी बोलल. म्हणून अन्न पण शुद्ध खाल्लं पाहिजे, शुद्ध शाकाहारी अन्न आपण ग्रहण केलं पाहिजे. मग भीष्माचार्यांना वाईटाची संगती झाली म्हणून त्यांच्या बुद्धीमध्ये तो विचार आला. एवढंच नाही तर कर्ण हा धर्माने वागत होता, त्यानं सुद्धा दुर्योधनाची संगती केली आणि त्याला सुद्धा आयुष्यभर त्याला अपमान सहन करावा लागला. म्हणून दुर्जनाच्या संगतीत गेल्याच्या नंतर अपमान तर सहन करावा लागतो. पहा, अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदी पदे, पावको लोह संगेन मुद गैरेरबी हण्यते. अग्नीच्या संगतीमध्ये जेव्हा लोखंड जातं ना, तर त्याला सुद्धा घणाचे घाव खावा लागतात. अगदी तसंच वाईटाच्या संगतीमध्ये चांगला व्यक्ती गेला तर त्याला निश्चित अपमान हा सहन करावा लागतो. म्हणून जीवनात संगती करावी तर चांगल्याचीच केली पाहिजे, वाईटाची संगती करू नये. संगतीचा विषय निघाल्यामुळे सांगते, आपल्याला लेकरं असतात, आपल्याला मोठे मोठे मुलं आहेत, जरी असले ना कधीतरी त्यांच्याकडे लक्ष देत जा जरा, की आपले मुलं कुठे असतात, कोणाच्या संगतीमध्ये राहतात, रात्री 12-12 वाजेपर्यंत घरी येत नाहीत, नेमकं बाहेर राहून करतात काय, याचं लक्ष देणं आईचं काम असतं. पण आपला मुलगा चांगल्याच्या संगतीत राहावा याच्याकरिता आपणच काळजी घेतली पाहिजे ती. मग संगती चांगल्याची केली पाहिजे. दुसरी संगती आहे विसंगती, की यामध्ये एकाचं वाटोळ होतं एकाचं चांगलं होतं. कारण विसंगती काहीच आहे, दोघांचं एकमेकाला काही कळत नसते, अशी विसंगती असते. कानडीनं केला मराठी भ्रातार, एकाचे उत्तर एका नाही, तिने पाचारले इल्वा म्हणून. आता पहा, कानडी जी होती ती एक मुलगी होती, कन्नडमध्ये बोलण्याची, तिला कन्नड भाषा कळत होती, कन्नडची होती ती. आणि आपल्या महाराष्ट्रातला एक मुलगा तिकडे गेला, त्याला ती मुलगी आवडली आणि मुलगी आवडल्याबरोबर त्यानं तिच्यासोबत लग्न केलं. ती कर्नाटकामध्ये होती, लग्न झालं आणि आता हा जो मुलगा आहे त्याच्या बायकोला घेऊन महाराष्ट्रामध्ये यायला लागला. येत होता, गाडी वगैरे तशी काही नव्हती, आपली बैलगाडी होती,
बैलगाडीमध्ये बसलं नवीन जोडपं, जसं बैलगाडीमध्ये जोडपं बसलं त्याचबरोबर आता ते जो नवरदेव होता त्यानं विचार केला काही करून आपण बोललं पाहिजे. आता पूर्वीचा काळ होता, लग्न होईपर्यंत काही बायकोचं तोंड बघायला भेटत नव्हतं जुन्या काळात, बरोबर आहे का? हे तर आई आजोबा असतील, असंच होतं की नाही आजोबा? आता आजोबा पण खूप लांब बसलेत. पूर्वीच्या काळी होतं तसं, आताच्या काळी तसं काही राहिलेलं नाही. आता लग्न व्हायच्या आताच फिरून येतात. पूर्वीच्या काळी लग्न झाल्याच्या नंतर बघायला बोलता सुद्धा येत नव्हतं मोठ्या माणसांच्या समोर, असं अवघड होतं. आजीबाई असंच होतं का? हा, असं होतं पहिलं. मग त्या मुलांनी आता बोलण्याचं धाडस केला, तर आपण बोललं पाहिजे काहीतरी, काही करून. मग काय बोलावं, निमित्त काय काढावं बोलायचं, म्हणून त्यानं विचार केला आणि विचारलं का ग, एका गावामध्ये ती बैलगाडी आली. मग त्यानं विचारलं हे गावाचं नाव काय? आता तिला तर काही कळत नव्हतं, ती होती कर्नाटकची, पण तिला त्याची भाषा कुठं कळते, तिला कळत नव्हतं. म्हणून तिनं काय केलं, ती म्हणते इलबा. इलबा म्हणजे काय? तुम्ही जे म्हणताय ते मला काही कळत नाही. त्याला वाटलं या गावातच नाव इलबा की काय, मला ठीक आहे. गाडी पुढे गेली, पुढे गेल्याच्या नंतर परत विचारलं हे गावाचं नाव काय, हे गावाचं नाव काय विचारल्याच्या नंतर ती परत म्हणते इलबा. असं म्हणल्याच्या नंतर त्याला वाटलं या पण गावाचं इलबा नाव आहेत काय. त्याला वाटलं असंच जाऊ द्या. आता कधी कधी एका गावाचे दोन नाव असतात ना, दोन गाव असतात एकाच नावाचे, असं असतं. तर म्हणलं ठीक आहे, हे पण इलबा गाव आहे. तर मग गाडी पुढे गेली, पुढे गेल्याच्या नंतर परत त्यानं विचारलं या गावाचं नाव काय. विचारल्याच्या नंतर ते परत म्हणते इलबा. इलबा म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते मला कळत नाही. आता तिन्ही गाव इलबात झाल्या, तर कायच करावं. आता मात्रेला वैताग आला. परत पुढे गाडी गेली, पुढे गेल्याच्या नंतर पुढे एक गाव आलं. परत त्यांना विचारलं या गावाचं नाव काय. ती म्हणते इलबा. असं म्हणल्याच्या नंतर मात्र याला तळपायाच्या मस्त कला जाते. तो उठतो आणि जसं काय उतरतो गाडीतून खाली येतो. असे जोरदार भांडण चालू होतात त्यांचे. एवढे भांडण करतात की परत ती नवरी आपल्या महाराष्ट्रात येतच नाही, तिकडून तिकडच कर्नाटक. का इथं विसंगती झाली. विसंगती अशी असते, कोणाची एकमेकाला काहीच कळत नाही, ही विसंगती असते. जसं की प्रल्हाद आणि हिरण्यकशिपूची विसंगती. प्रल्हाद भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्यायचा आणि हिरण्यकशिपूला ते नाव घेतलेलं आवडत नव्हतं. त्याला विसंगती म्हणतात. विसंगती सुद्धा चांगली नाही, कुसंगती चांगली नाही. सगळ्यात चांगली ती आहे म्हणजे ती सत्संगती. ही सत्संगती अशी आहे मै बाप, ही सत्संगती कितीही वाईट व्यक्ती असू द्या, तो जर संतांच्या संगतीत गेला ना त्याचं जीवाचं कल्याण होऊन जातं. हो पहा ना, वाल्या कोळीने किती पाप केलं होतं, अपार पाप केले होते. अपार म्हणजे काय, ज्याचा अंतही नाही आणि पारही नाही, त्याला अपार असं म्हणतात. अपार पाप केले होते वाल्या कोळ्याने. एवढं पाप केलं, तेवढं तर पाप आपण केलं नाही. जास्त पाप नसेल केलं, 10-12 कोंबडे हाणले असते, जास्त काय, जास्त नाही. त्यानं माणसं मारले होते वाल्या कोळीनं. पण त्याला सुद्धा नारदजींची संगती झाली. नारदजींची संगती वाल्याला झाली आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी झाले. आणि भगवान परमात्मा जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. केली रामायण रामायण
केले रामायण रामादी कोळियाची कीर्ती वाढली धरण बोलिले वाल्मिक तैसेची करील केले रामायण रामादी राम प्रभूंना तसं वागावं लागलं एवढा अधिकार प्राप्त झाला वाल्मिक ऋषींना का मोठ्याची संगती केली पहा पाण्याचा थेंब एकच तोच जर पाण्याचा थेंब कमळाच्या फुलावर जर पडला ना तो मोत्यासारखा चमकतो व तो मोत्यासारखा दिसतो आणि वसंत ऋतूमध्ये तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या शिंपल्यात पडला ना त्याच पाण्याच्या थेंबापासून मोती तयार होतो पाणी एकच आहे पण संगती कशी केली कोणाची केली याच्यावर डिपेंड आहे म्हणून संतांची संगत जीवनाला दिशा देणारी असते जीवनाचं कल्याण करणारी संतांची संगत असते संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी किस्मत जलेगी 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 सोने तेरो बड़ा भाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई संतन के जय हो जय भोलेनाथ तेरे संग जरा लाग रे तेरी संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी म्हणून संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर जीवाचं कल्याण होतं जीवनाचा उद्धार होतो म्हणून संतांच्या संगत ही केली पाहिजे जीवनाचा उद्धार फक्त संतांची संगत करू शकते पहा राजाची जर संगती केली ना राजा आपल्याला गुलाम बनवून ठेवेल तर संतांची जर संगत केली ना ते संत आपल्याला देवापर्यंत पोहोचवतील एवढी संतांच्या संगतीची ताकद आहे संतांच्या संगतीमध्ये सत्संग चांगली संगती ही जीवनामध्ये गरजेची आहे मग असे हे अनेक जे ऋषी मुनी आहेत ते प्रयाग क्षेत्रामध्ये सत्संग करत होते संग करत होते आणि संग करत असताना ते ऋषी मुनी सूतजींना म्हणतात सूतजी हो घोर कलियुग आहे घोर कलियुग आलंय या कलियुगामध्ये लोक पापी वागतात पाप कृत्य करतात मग या कलियुगामध्ये या पापातून या कलीपासून मुक्त होण्याकरिता काहीतरी साधन आम्हाला सांगा कारण हे कलियुग जे आहे ना महाभयंकर आहे या कलियुगात पापी लोक जरा जास्त जन्माला येतात या कलियुगामधले लोक पापाला जास्त महत्व देतील पुण्य करणार नाही वाईट वागतील
असे कलियुगामध्ये लोक जन्माला येतील असं सगळे ऋषीमुनी वर्णन करून सांगत होते. ही कलियुगामध्ये अरे खऱ्याला तर ज्ञान नाही मिळणार, पण खोट्याला ज्ञान मिळेल आणि खऱ्याला फाशी मिळेल. असं कलियुग आहे, असं कलियुग येणार आहे. म्हणतात ना देवा तुझी दुनिया अशी रे कशी, देवा तुझी दुनिया अशी रे कशी, न्यार न्यार घडत या दर दिवशी, न्यार न्यार घडत या दर दिवशी. देवा तुझी दुनिया, देवा तुझी दुनिया अशी रे कशी, न्यार न्यार घडत या दर दिवशी, न्यार न्यार घडत या दर दिवशी, हो न्यार न्यार घडत या दर दिवशी. खोट्याला मिळे न्याय खऱ्याला फाशी, खोट्याला मिळे न्याय खऱ्याला फाशी, न्यार न्यार घडत या दर दिवशी. देवा तुझी दुनिया अशी रे कशी, घडत या दर दिवशी, हो न्यार न्यार घडत या दर दिवशी. देवा तुझी दुनिया अशी रे कशी, देवा तुझी दुनिया अशी रे कशी, न्यार न्यार घडत या दर दिवशी, हो न्यार न्यार घडत या दर दिवशी, न्यार न्यार घडत या दर दिवशी. देवा तुझी दुनिया अशी रे कशी, न्यार न्यार घडत या दर दिवशी. खोट्याला मिळे न्याय खऱ्याला फाशी, न्यार न्यार घडत या दर दिवशी. रोज काही ना काही घडतंय की नाही? जे बातम्या बघतात त्यांना माहिती असेल रोज काही ना काही वाईट घडतंय. रोज कुठेतरी बलात्कार होतात मुलींवरती, रोज कुठेतरी जागेसाठी भांडणं आज होतात. काही ना काही वाईट बातमी आपल्याला पाहायला मिळतात. काही ना काही वाईट गोष्ट ही कानावर आपल्या पडते रोजच्या रोजच. हे रोजच चालू आहे. काय कलियुगात होत आहे, भयंकर असं कलियुग आहे. या कलियुगामध्ये लोक पापाला जास्त महत्व देतील आणि पुण्याला काहीच महत्व देणार नाही. आई रे बेमान दुनिया, आई रे ओ, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, ओ आई रे बेमान दुनिया, कशी आहे या कलियुगामध्ये वाईट कर्म करणारे ज्या आई वडिलांनी जन्म दिलाय ना त्या जन्म देण्याची जाणीव सुद्धा ठेवणार नाहीत लेकरं. असं कलियुग जन्माले, असं कलियुग असणार आहे. साधू संतांना कोणी मानणार नाही, आई वडिलांना कोणी मानणार नाही. जे 4-5 दिवसात आलेल्या पत्नीचं चांगली काळजी घेतील, पण जन्म ज्या आई वडिलांनी दिलाय ना त्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढून देतील. ज्यांनी जन्म दिलाय ना त्याची जाणीव सुद्धा ठेवणार नाहीत.
असं कलियुगात लोक जन्माला येतील. अहो तळ हाताच्या पोडाप्रमाणे त्या आई वडिलांनी जपलेलं असतं, आपल्याला वाढवलेलं असतं, शिकवलेलं असतं, आणि त्याच आई वडिलांना आपण लाथांनी बाहेर काढतोय. कितपत योग्य वाटतो? ज्यांनी सांभाळलंय, मोठं केलंय, आपल्यासाठी घर बांधलंय, जागा घेतलीय, काबाड कष्ट केले, अगदी हडाच काढा रक्ताचं पाणी ज्यांनी केलंय त्यांनाच लाथाने मारतात, बाहेर काढतात, वृद्धाश्रमामध्ये पाठवतात. म्हातारपणी त्यांना कोणत्याच गोष्टीची गरज नसते, काहीच नको असतं त्यांना. त्यांना फक्त तुम्ही म्हातारपणे विचारा, फक्त आई बाबा तुम्हाला काही हवंय का? त्यांना तुम्ही एक भाकर द्या फक्त, तेवढी जरी दिले ना ते आई वडील सुखाने खातील, राहतात ते. पण आपण जर त्यांनाच, ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी आपल्यासाठी कमवून ठेवलं, त्यांना जर आपण लाथेनं मारलं, पण मारलं त्यांना, घराच्या बाहेर काढून दिलं, तर त्यांना किती वाईट वाटत असेल. आपलं कर्तव्य आहे, त्यांनी आपल्याला लहानपणापासून सांभाळलंय, आपल्याला जपलंय, त्यांनी आपल्यावर प्रेम केलंय. जेव्हा आपल्याला काहीच करता येत नव्हतं, नीट आपल्याला खाता सुद्धा येत नव्हतं, त्यावेळेस त्यांनी आपल्याला खाऊ घातलेलं. मग आपलं कर्तव्य आहे, ज्यावेळेस ते वयोवृद्ध होतात ना, म्हातारे होतात ना, त्यांना काहीही करता येत नाही, पण करता ज्यावेळेस येत नाही ना, तेव्हा आपण त्यांचं करायचं असतं. काही होत नाही थोडी सेवा केली तर. कारण कसं असतं, लेकरं मोठे झाले, बायको आली ना, म्हातारपणी सुधरत नाही, बेरवर झोपून असतं, आजार पडला, आजार झाला ना, उठवत सुद्धा नाही हो. मग थोडी सेवा केली तर काय होतं, थोडे घाण काढल्यावर काय होत नाही. लहानपणी आपली काढलेली आहे, किळस नाही केली, जेवत असताना आई उठली आणि घाण काढलेली आपली. मग म्हातारपणी आपण त्यांची सेवा केलेलं काय वाईट आहे? म्हणून त्यांची सेवा केली पाहिजे. पण कलियुगात असे मुलं जन्माला येतील, ज्या आईवडिलांनी जन्म दिला ना, त्या आईवडिलांचा सांभाळ करणार नाही, वृद्ध आश्रमामध्ये पाठवून देतील. काही वृद्ध आश्रम पाठवत नाही तर घरामध्ये जो बंगला बांधला ना लेकरासाठी आई वडिलांनी, त्या बंगल्यात राहण्यासाठी जागा पण देत नाहीत. एखादा शेड असतं, त्या शेडामध्ये राहायला देतात. बिचारीला हाताने करून खाता सुद्धा येत नाही, पण बळ हात सुद्धा हालत नाही, पण काम करते आणि स्वतःचं पोट भागवते. लेकरांना तिला उगाच मोठं नाही केलेलं, तर मोठं कशासाठी केलेलं असतं. तर या लेकरं माझ्या म्हातारपणीचा आधार बनावं, याच्याकरिता जे आई वडील असतात ना, त्या लहानपणापासून त्या मुलाला सांभाळत असतात, शिक्षण देत असतात, काबाड कष्ट करून पैसे फीस भरत असतात शाळेची. का? माझा लेकरू मोठा झाला ना, माझा सांभाळ करेन, त्याला कोणाच्या पुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही, याच्याकरिता ते आई वडील त्या लेकरांना शिक्षण देतात, मोठं करतात. पण ते लेकरू त्याची जाणीव ठेवत नाही. जास्तीत जास्त जर बघितलं ना, ज्या मुलांना खूप मोठे पगार आहे, खूप पैसा आहे त्यांच्याकडं, अशाच मुलांचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये. जे गरीब शेतकरी आहेत ना, मुलगीची अडाणी शेती करतात, ते आपल्या आई वडिलांना सांभाळतात, सांभाळ करतात आपल्या आई वडिलांचा. तुम्ही फक्त विचारा, आपली आई जरी म्हातारी असेल तर तिला फक्त विचारला, तिला एक भाकर द्या, तेवढी दिली ना, आणि तिला फक्त विचार, आई तू कशी आहेस ग, बाबा तुम्ही कसे आहात, एवढं जरी विचारलं ना, त्यांना आनंद होतो. कितीही दुःख जरी असलं तरी ते म्हणतात आम्ही सुखी आहोत. फक्त आपण त्यांना सांभाळलं पाहिजे. पण कलियुगामध्ये सांभाळणार नाही, ही सत्य परिस्थिती आता होत आहे सुद्धा, घडतंय सुद्धा. या कलियुगामध्ये असे लोक जन्माला येतील, आपल्याच आई वडिलांना विष पाजून मारून टाकतील. असे कलियुगामध्ये लोक जन्माला येतील. जागेसाठी आई वडिलांना मारायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही, असे कलियुगात लोक जन्माला येतील. एवढंच नाही तर बहीण आणि भावाचे जागेसाठी भांडणं होतील. हे कलियुगाचं वर्णन आहे ग्रंथात, असंच सांगितलंय. हे कधी सांगितलंय? पहिलं सांगितलं आणि ते आता खरं होतंय. बहीण भावाचे जागेसाठी भांडणं होतात. भाव सुद्धा जागेसाठी एकमेकाला मारायला सुद्धा माग पुढं पाहत नाही.
ही सत्य परिस्थिती आहे. आज जी मुलगी आहे त्या मुलीला आई बापापाशी राहू वाटत नाही. तिला असं वाटतं की माझं कधी लग्न होते, मी आई वडिलांच्या कधी सुटते, ह्याच्यातून सुटते मी, असं तिला वाटतं. आई बाप म्हणजे तिला कारागृहच वाटतात. कलियुगातल्या ज्या स्त्रिया आहेत ना त्या घरी राहतील, रममान होतील, असं कलियुगाचं वर्णन करून सांगतात. भयंकर असं कलियुग आहे. ऐका कलीचे मैमान असत्यास रिजले जन, पापा देती अनुमोदन करती हेळन संतांची. असं हे कलियुग आहे. भयंकर असं कलियुग आहे माय बाप. या कलियुगामध्ये लोक जास्त देवदेव न करता विषय सुख त्यांना जरा जास्त आवडेल. विषय सुखाकडे ते जरा जास्त धाव घेतील. देव कुठं सांदी कोपऱ्यात पडलेले असतील त्यांचे, अशा कलियुगात लोक जन्माला येतील. म्हणतात पहा, विषयों के बंद में बांधा गया तो संत समागम को